श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या 4-5 दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालाय. आगामी 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर कमी अधिक राहणार असला तरी सर्वदूर समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यातली सध्या पावसाची स्थिती आणि पावसाळ्यात आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयीचा आढावा आजच्या वृत्तविशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, जून महिना बहुतांश कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात जणू पावसाचा अनुशेष भरून निघत असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या 4ही विभागांमध्ये सरासरीपेक्षा 32% अधिक पाऊस झाला आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगर, रत्नागिरी, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक इथं मुसळधार पाऊस होतोय. मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात कोसळत असलेल्या पावसाची आगामी काळात स्थिती कशी असेल याबाबत माहिती देत आहेत भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर. एकंदरच गेल्या 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत. काही ठिकाणी कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचे आकडे पण आपल्यासमोर येत आहेत, जिथे 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस गेल्या 24 तासांमध्ये झालेला आहे. पुण्यामध्ये लवासा IMDचं जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे तिथे 417 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळ्याला 299 आणि जुन्नरला 214 अशा प्रकारे मोठे आकडे आपल्यासमोर गेल्या 24 तासांमध्ये येत आहेत. चांगली बाब ही आहे की मराठवाड्यामधल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय. त्याच्यामध्ये नांदेड आहे, बीड आहे, लातूर आहे, सांगली आहे आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले पण जे जिल्हे आहेत जिथे कोल्हापूर आहे किंवा पुणे आहे किंवा नाशिक आहे, या सर्व भागामध्ये, सांगली या सर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आपल्याकडे आलेल्या आहेत. मुंबईबद्दल म्हणायचं असेल तर गेल्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये पण बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत. पावसाची तीव्रता उपनगराच्या भागामध्ये जास्त होती. ठाणे, नवी मुंबई या सर्व भागामध्ये पण तशाच प्रकारचा पाऊस आपल्याला दिसत आहे. पूर्वानुमान पुढच्या 2 ते 3 दिवसासाठी जर का आपण बघितलं तर एकंदरच पश्चिम किनारपट्टीवरती ज्याला आपण ऑफशोर ट्रफ म्हणतो किंवा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो गुजरात पासून केरळ पर्यंत आहे आणि त्याच्याचमुळे पश्चिमेकडून अरबी समुद्रावरतून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याकडे राज्यामध्ये आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं पावसाचं चित्र दिसतंय. अर्थात अजूनही काही सिस्टम आहेत, जसं गुजरात आणि त्याच्या परिसरामध्ये हवेच्या वरच्या थरांमध्ये असलेले जे सिस्टम आहे त्याचाही परिणाम आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे. सर्वसाधारणतः पावसाळ्याची स्थिती, अशा प्रकारची स्थिती पुढचे 2 ते 3 दिवस राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जे इशारे दिलेत पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये आम्ही कोकणामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल ची पण इशारे दिलेले आहेत. तसेच इशारे मध्य महाराष्ट्रामधले पण काही ठिकाणी जसं नाशिक आहे, पुणे आहे, सातारा आहे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि त्याचबरोबर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी अतितीव्र पावसाची पण शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसंच विदर्भामध्ये पण काही ठिकाणी, खास करून पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांचा पावसाचा जोर जरी कमी होत असला तरी पुढचे येणारे हे जे 2-3 दिवस आहे यामध्ये आपल्याला राज्यामध्ये सर्वदूर पसरलेला चांगला पाऊस दिसेल. अनेक ठिकाणी कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये नद्या धोक्याच्या पातळीच्या वर येताना चित्र समोर येत आहेत. काही ठिकाणी धरणाचं पाणीचा विसर्गही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची माहिती, पावसाबद्दलची माहिती हवामान विभागाने संबंधित जी आपल्याकडे जे स्टेक होल्डर्स आहेत किंवा ज्या संस्था आहेत त्यांना दिलेली आहे. शासनाला तशा प्रकारची माहिती वेळोवेळी दिली जाते आणि हवामान
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांकडे सर्व नागरिकांनी कृपया लक्ष द्यावे. पुढचे 2 ते 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कायम असेल. खास करून त्याचा जोर कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये त्याचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती, घाट भागामध्ये बऱ्याच ठिकाणी डोंगरावरून येणारे वेगाने येणारं पाणी हाही एक धोका आहे. काही ठिकाणी सतत पाऊस पडल्यामुळे घाट भागामध्ये काही ठिकाणी भूस्खलन, याला आपण लँडस्लाईड म्हणतो किंवा मड स्लाइड्स, तशा प्रकारची पण काही गोष्टींचा धोका उद्भवू शकतो. तर त्या ठिकाणी पण तशा प्रकारची माहिती हवामान विभागाने प्रशासनाला दिली आहे. तिथेही लक्ष द्यायला पाहिजे. रस्त्यावरचं पाणी, काही ठिकाणी ट्रॅफिक जाम, काही ठिकाणी रस्त्यावर साचलेलं पाणी, काही ठिकाणी तशा प्रकारचे काही धोके किंवा तशा प्रकारचे अडथळे नागरिकांना होऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी सतर्क राहावं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीकडे त्यांनी वेळोवेळी पाहावं. आणि शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे की गेले अनेक दिवस शेतकरी जे पावसाची वाट बघत होते, मला असं वाटतं की राज्यामध्ये सर्वदूर पसरलेला पाऊस, चांगला मध्यम ते जोरदार पाऊस जो आहे तो शेतकऱ्यांनाही दिलासादायक आहे. आणि पुढच्या 2 ते 3 दिवसांत पावसाचा जोर जरी कमी झाला तरी त्याच्या पुढच्या ऑगस्टच्या सुरुवातीच्या परत टप्प्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये परत एकदा पावसाचं पुनरागमन होताना दिसण्याची शक्यताही हवामान विभाग वर्तवत आहे. श्रोते हो, तिन्ही ऋतूंमध्ये हवामानाची तीव्र स्थिती असताना अधिकृत माहिती मिळवताना नागरिकांना अडचणी येतात किंवा योग्य माहिती पोहोचवली जात नाही. हवामानाच्या तीव्रतेचे अलर्ट मिळण्याची सोय हवामान विभागानं त्यांच्या संकेतस्थळासह सोशल मीडिया आणि ॲप्सवर उपलब्ध करून दिली आहे. ही माहिती कशी मिळवावी याबाबत माहिती देत आहेत भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर. भारतीय हवामान विभागाने ही जी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे देणारे जे अलर्ट्स आहेत हवामानाविषयीची इशारे जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पण हवामान विभाग देत आहे. ट्विटरवरती आहे, सोशल मीडिया फेसबुकवरती आहे आणि त्याच्यामध्ये चित्राद्वारे, ग्राफिक्सद्वारे स्थानिक भाषेमध्ये राज्यामध्ये मराठीमध्ये ही तशा प्रकारचे इशारे, माहिती हवामान विभागातर्फे देण्यात येतात. भारतीय हवामान विभागाचं ट्विटर हँडल आहे. माझं स्वतःचं पण हवामान विभागातर्फेचं ट्विटर हँडल आहे. त्याच्यावरती पण वेळोवेळी माहिती मराठी, इंग्रजी, हिंदी या वेगवेगळ्या भाषांमधून देण्याचा प्रयत्न केला जातो. अजून एक महत्वाची गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे ज्यावेळी हवामान थोडंसं तीव्र होतं किंवा पाऊस तीव्र होतो तर त्यावेळी काही वेळा कदाचित आपल्याला एखादी माहिती अशी मिळेल जी आपल्याला कदाचित ती IMD कडून आलेली नसेल, हवामान विभागाकडून आलेली नसेल. तर अशा प्रकारे जर का आपल्याकडे माहिती आली तर त्या माहितीचा ऑथॉरिटी कोण आहे हवामान विभागाकडून त्याची चाचपडताळणी करून घ्यावी ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे. इशारे हवामान विभागातर्फे आलेले त्यांच्याचकडे लक्ष द्या आणि काही अडचण असेल तर स्थानिक प्रत्येक जिल्ह्यामध्ये हवामान विभागाचं केंद्र आहे आणि राज्यामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी मोठी केंद्र आहेत. त्यांच्याशी आपल्याला 24 तास संपर्क साधता येतो. स्थानिक भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधता येईल. काही अडचणी असेल हवामान विषयी तर ती माहिती पण आपल्याला पूरकपणे या तिन्ही केंद्रातून मिळू शकते. तर याची नोंद घ्या. हवामान विभागाची वेबसाईट आहेत, संकेतस्थळ आहेत या तिन्ही मोठ्या कार्यालयाची, त्यांना भेट द्या. त्याच्यावरती पण व्यवस्थित माहिती दर 15 मिनिटांनी अपडेट केली जाते. याच्यामध्ये रडारची छायाचित्र आहेत, उपग्रहाद्वारे मिळणारी छायाचित्र आहेत, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण दर 15 मिनिटांनी किती तापमान आहे, किती पाऊस आहे, किती वाऱ्याचा वेग आहे या सर्व बाबतीत आणि अर्थातच पूर्वानुमान पुढच्या 3 ते 4 तासात किंवा पुढच्या 24 ते 28 तासात किंवा पुढचे 5 ते 7 दिवसात कशा प्रकारे हवामान आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये राहील ही सर्व माहिती या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. IMD मुंबई, IMD नागपूर आणि IMD पुणे या तिन्ही वेबसाईटवरती आपल्याला ती माहिती वेळोवेळी मिळत जाईल. हवामान विभागातर्फे मोबाईलचे ऍप्स आहेत, मौसम ऍप आहे, दामिनी ऍप आहे आणि हे सर्व जे ऍप आहेत हे स्थानिक भाषेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती ऍपमध्ये आहे. त्या ऍपचाही आपण वापर केला तर आपल्याला आपल्या ठिकाणाचं हवामानाविषयी माहिती नक्कीच त्याच्यामध्ये मिळू शकेल. श्रोते हो, पावसाळ्यात वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण अधिक असतं. सूक्ष्म जंतूंच्या वाढीसाठी असं वातावरण पोषक असतं. जंतू अधिक सक्रिय असतात, त्यामुळे ते सहज पसरू शकतात. हवा, पाणी, डास आणि दूषित अन्न हे घटक संसर्गजन्य जंतू वाहून नेऊ शकतात. तसंच दीर्घकाळ ओलेपणा कायम राहिला अथवा शरीर थंड राहिलं तर हे जंतू रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतात. त्यामुळं सर्दी, फ्ल्यूचा धोका वाढू शकतो. अशा वातावरणात आरोग्याचा धोका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल माहिती देत आहेत प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेच्या संशोधन अधिकारी वैद्य रसिका कोल्हे.
उन्हाळा संपला की सर्वांना प्रतीक्षा असते ती वातावरणात गारवा निर्माण करणाऱ्या पावसाळ्याची. साधारण जून ते सप्टेंबर हे 4 महिने आपल्या देशात पावसाळा असतो. मागील काही दिवसापासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जी पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे नैसर्गिक बदलासोबतच शरीरावरही त्याचे अनेक परिणाम दिसून येतात. याच काळात सर्दी, खोकला, ताप, जुलाब, दम्याचे विकार, सांधेदुखी, पोटदुखी, त्वचा विकार, जंतू संसर्ग असे अनेक व्याधी उद्भवू शकतात. म्हणूनच या काळात लहान मुलांची आणि आपल्या घरातील वृद्धांची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार निसर्गातील होणाऱ्या या बदलांमुळे पावसाळ्यात पचनशक्ती ही कमी झालेली असते. या वातावरणातील गारवा, ओलाव्यामुळे वातदोषाचे विकार या काळात बळावतात. म्हणूनच या ऋतूमध्ये पचायला जड असे पदार्थ जसे मैद्याचे पदार्थ, पनीर, बासुंदी, खूप गोड पदार्थ, तसेच खूप कोरडे पदार्थ, चिवडा, फरसाण, अतिशय तळलेले पदार्थ यांचं सेवन करू नये. पावसाळ्यात विशेष करून जेवणांमध्ये पालेभाज्याचे प्रमाण कमी करावे किंवा करायचे असल्यास ते स्वच्छ धुवून आणि योग्य प्रमाणात तेल, तूप घालून सेवन करावे. फळभाज्या आणि योग्य प्रमाणात शिजलेले कडधान्य हे खाण्यासाठी अधिक योग्य. आहारामध्ये आंबट, तिखट असे सूप, कढण किंवा युष, रस्सम यांचा समावेश आहारामध्ये जास्तीत जास्त करावा. अशा पदार्थातील मिरे, दालचिनी यासारख्या मसाल्यांमुळे अन्न जे आहे ते पचायला सहज होतं. पावसाळ्यात दूषित वातावरणामुळे संसर्गजन्य रोग होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून या काळात बाहेरचे पदार्थ सेवन करू नये. घरचे, ताजे आणि गरम गरमच जेवण करावे. या काळात विशेष काळजी घ्यावी ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. पाण्यामार्फत जंतू संसर्ग होऊ नये म्हणून पाणी हे उकळून घेणे हा उत्तम पर्याय आहे. फिल्टरचे पाणी सुद्धा उकळून कोमट झाल्यावर पिल्यास ते पचायला सोयीस्कर ठरते. शिवाय गरम पाण्यामध्ये ओवा, सुंठ, मुस्ता इत्यादी द्रव्यांचा उपयोगही करता येतो. पावसाळ्यात स्वच्छ पाणी, आहार यासोबतच शरीराला स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे. ओलसरपणामुळे जंतू संसर्गाची शक्यता असल्यामुळे शरीर नेहमी कोरडे ठेवावे. ओलसर कपडे परिधान करू नये किंवा पावसात ओले झाल्यास लगेच शरीर पुसून कोरडे स्वच्छ करून स्वच्छ कपडे घालावे. घरामध्येही माशा, डास, कीटक यांचा प्रादुर्भाव या काळात वाढतो. त्यामुळे घरामध्ये राळ, कडुनिंब, गुळगुळ इत्यादी द्रव्यांपासून तयार धूपण द्यावे. घराजवळच्या परिसरात पाणी साचू नये याची काळजी घ्यावी किंवा डासांचा प्रादुर्भाव असल्यास त्वरित योग्य ते उपाय करून घ्यावे. लहान मुलांची या काळात विशेष करून काळजी घ्यावी. लहान मुलांना अतिशय थंड पदार्थ, गोड पदार्थ देऊ नयेत. तसेच वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकला हे टाळण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने सीतोपलादी चूर्ण, बाल आयुष, क्वाथ, बाल चतुर्भद्र रस इत्यादी औषधांचा उपयोग करावा. पावसाळ्यामध्ये सांधेदुखी, कंबरदुखी इत्यादीचा त्रासही वातदोषांमुळे बळावलेला दिसतो. त्यामुळे पंचकर्मातील मुख्य कर्म म्हणजेच बस्ती, ज्यामध्ये गुदमार्गाने तेल किंवा काढ्याचा उपयोग करतात, याचा वैद्याच्या सल्ल्याने उपयोग करून घ्यावा. या व्यतिरिक्त दररोज शरीराला तेल लावणे, सुगंधी द्रव्यांचा उपयोग करणे हे हितकार ठरते. तर एकंदरच पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी याचा सारांश समजून घ्यायचा असेल तर बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, फळभाज्यांचे सेवन करावे, आहारात भुकेच्या क्षमतेनुसार आंबट, गोड, तिखट चवीच्या पदार्थांचा समावेश करावा, पाणी हे नेहमी उकळून आणि शक्य असल्यास सुंठ ओवा घालून प्यावे, शरीर नेहमी कोरडे ठेवावे, दिवसा झोपू नये, त्याचबरोबर घर आणि आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवावा. या प्रकारे काळजी घेतल्यास नक्कीच आपण पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतो आणि इतके करूनही आजार झाल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. श्रोते हो, सध्याच्या ऋतुमानावर हवामान बदलाचा परिणाम होतोय. त्यामुळं प्रत्येक ऋतूमधली तीव्रता वाढते. तीव्रता थोपवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्यथा निसर्गाच्या कोपापुढं हतबल होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. आणि याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शिजवळे, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन उमेश घळसासी.